नमस्कार, नवजीवनकर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण नफा तोटा या विषयाचा व्हिडिओ बनवत आहे। हा जर नफा तोटा हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नफा तोट्याचं टेन्शन राहणार नाही। तर चला तर मग बघूया नफा तोटा। बघा, पहिल्यांदा आपण नफा तोटा प्रकरण बघत असताना आपल्याला नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय हे कळालं पाहिजे। हे जर कळालं तर तुम्हाला अतिशय सोपं होऊन जाईल। बघा, मी एक फायवर प्रकरण लिहिले ते काय आहे बघा। अमरने एक टेबल 5000 रुपयास एक टेबल खरेदी करून तो टेबल 6500 रुपयाला विकला तर त्या टेबलाचा नफा किती होईल। बघा काय सांगितलंय, हा अमरनं टेबल खरेदी केला। पहिल्यांदा काय केला, खरेदी केला। कितीला खरेदी केला तर 5000 रुपयाला खरेदी केला, बरोबर का। आणि विकला कितीला, हा नंतर आपल्याला विक्रीची किंमत ह्याची किती भेटत्या तर 6500 रुपयाला हा टेबल विकला। तर ह्या टेबलात नफा किती झाला। बघा, ज्या वेळेला खरेदीच्या किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते त्यावेळेला नफा होतो आणि खरेदीच्या किमतीपेक्षा विक्रीची किंमत कमी असते त्यावेळेला तोटा होतो, हे लक्षात घ्या। बघा, आता ह्या 6500 ही जास्त किंमत आहे म्हणल्यानंतर याला फायदा झालाय आणि हा 5000 जर आपण त्याच्यातून वजा केलं तर 1500 रुपये हा काय त्याला फायदा होईल। लक्षात घ्या, काय होईल, फायदा होईल। फायदाच म्हणजे काय झालं, नफा असं झालं। लक्षात आलं का तुमच्या, नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय। तर बघा, वासुदेव 7500 रुपये किमतीचा एक टीव्ही 6000 रुपयाला विकला तर त्याला तोटा किती झाला। बघा, इथं खरेदी किंमत कितीला आहे, बघा इथं खरेदी किंमत कितीला आहे तर 7500 रुपये एवढी खरेदी किंमत आहे, बरोबर का। ह्याच्यात विक्री किंमत किती आहे, ह्याच्यात विक्री किंमत आहे 6000 रुपये विक्री किंमत आहे। ज्या वेळेला खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते त्यावेळेला फायदा होतो आणि कमी असतो त्यावेळेला तोटा होतो। बघा, ह्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय भेटेल, 1500 रुपये एवढा काय भेटला आपल्याला तर तोटा भेटला। मित्रांनो, तुम्हाला लक्षातच आला असेल तोटा कसा काढायचा, नफा कसा काढायचा। तर आता आपण जाऊया पुढल्या गणित। मित्रांनो, आता तुम्ही नफा काढायला कसा तो शिकला, आता आपण शेकडा नफा कसा काढायचा ते बघूया। बघा, आता आपण बघणार आहे शेकडा नफा आणि शेकडा तोटा कसं करायचं। मित्रांनो, याच्यासाठी तर तुम्हाला सूत्र लागणार, ते मी सूत्र लिहून दिले। बघा, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेद खरेदीची किंमत आणि शेकडा तोटाचं सुद्धा तेच सूत्र आहे। शेकडा तोटा फक्त नफ्याच्या जागेवर इथं तोटा घ्यायचा आणि तोटा गुणिले 100 छेद खरेदीची किंमत तेच घ्यायचं। आता आपण ह्या सूत्राचा वापर करून आपण एक गणित तो सोडवून घेऊया। बघा, काय गणित आहे, 300 रुपये किमतीची एक वस्तू 354 रुपयाला विकली तर शेकडा नफा काय झाला। बघा, आता ह्याच्यातली खरेदीची किंमत काय आहे, बघा खरेदी किंमत काय आहे तर 300 रुपये आणि विक्रीची किंमत काय आहे तर विक्रीची किंमत 354 रुपये। बघा, ही काय आहे विक्रीची किंमत, बरोबर का। मग ज्या वेळेला खरेदीची किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते त्यावेळेला या गोष्टीत काय होणार आपल्याला तर फायदा होणार आणि आपल्याला शेकडा फायदा काढायचा आहे। मग आपण मगाशी शिकल्याप्रमाणे आपण 354 मधून जर आपण 300 वजा केलं तर आपलं काय उत्तर येतंय 54 हे उत्तर येते। मग 54 हा काय भेटला आपल्याला तर फायदा भेटला। मग आपण हे सूत्रात घालून करूया। बघा, शेकडा नफा बरोबर नफा किती आहे तर आपल्याला 54 रुपये एवढा नफा भेटलाय गुणिले काय 100 गुणिले काय तर 100 छेद खरेदी किंमत म्हणजे ही किंमत, खरेदी किंमत म्हणजे पहिली जी किंमत येते ती म्हणजे आपण जी वस्तू घेतो तिला खरेदी किंमत म्हणायचं। हा किती रुपये तर 300 रुपये। तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे। बघा काय करायचं, ह्या शून्याला हे शून्य, ह्या शून्याला हे शून्य, आता राहिलं किती 3 न भाग लावा, 3 एके 3। बघा इथं किती आलं 3 एके 3, 4 आणि 5 राहिलं किती 2,
बघा 3 3 8 24 तर आपल्याला शेकडा नफा आपल्याला कळाला आहे. तर आपला शेकडा नफा किती आला तर 18 रुपये एवढा आला. मित्रांनो हे जर तुम्हाला गणित समजलं नसलं तर पॉज करून परत गणित बघा. काय गणित आहे आता आपल्याला शेकडा तोट्याचं गणित आहे. किती रुपयाची खरेदी 400. हा बघा ही खक्की असं मी लिहितो. खरेदी किंमत आहे किती आहे 450 रुपये. 450 रुपये किमतीची एक वस्तू 405 ला विकली. बघा इथं लिहिलंय विकली बरोबर का. विकली कितीला आहे 405 रुपयाला विकली. तर शेकडा तोटा किती होईल म्हणजे बघा खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत ही कमी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला तोटा होतील. बघा मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली तर आपल्याला काय भेटेल तर तोटा भेटेल. बघा 10तनं 5 गेलं तर किती राहिलं 5 राहिलं. इथं 5च्या जागा झालं 4. 4चे 4 आणि 0चे 0. तर आपल्याला तोटा किती भेटला तर 45 तोटा भेटला. आता आपल्याला काय काढायचंय शेकडा तोटा काढायचंय. बघा शेकडा काय काढायचंय तोटा काढायचंय. शेकडा तोटा बरोबर काय करायचं पहिल्यांदा आपण तोटा घेणार. किती घेणार 45 गुणिले 100. आता मूळ किंमत घ्यायची म्हणजे खरेदी किंमत घ्यायची. तर खरेदी किंमत किती आहे 450 एवढी खरेदी किंमत आहे. बघा तर आता काय करायची फक्त आता काटछाट करायची. काटछाट करायची म्हणजे बघा या शून्याला हे शून्य गेलं. आता काय करायला लागेल ह्या 45 एके 45 असं झालं. म्हणजे आता उरलं काय तर उरलं फक्त 10 उरलं. हे 10 म्हणजेच काय झालं 10 म्हणजे शेकडा आपला तोटा मिळाला. शेकडा तोटा बरोबर किती आलं तर 10 आलं. तर मित्रांनो समजलं का गणित. समजलं नसलं तर पॉज करून बघा. बघा मगाशी आपण काय बघितलं शेकडा नफा कसा काढायचा शेकडा तोटा कसा काढायचा. आता आपल्याला जर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला असला तर खरेदी किंमत कसं काढायचं ते आपण गणित बघणार आहे. बघा त्यासाठी तर आपल्याला सूत्राची गरज पडेल. बघा मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत बरोबर त्याचं सूत्र काय खरेदी किंमत बरोबर विक्री गुणिले 100 अधिक शेकडा नफा. जर नफा असला तर अधिक होणार आणि जर तोटा असला सेम सूत्र तोटा असला तर वाजवणार. एवढं लक्षात ठेवा. बघा आता काय दिलं या गणितात बघा एका पुस्तकाची विक्रीची किंमत 165 रुपये दिल्या. दुकानदाराने ते पुस्तक 10% नफ्याने विकलं म्हणजे आपल्याला नफा दिलाय. तर त्या वस्तूची मूळ किंमत काय आहे ते आपल्याला काढायला सांगितलंय. बघा हे सूत्र वापरायला येईल. नफा आहे म्हणल्यानंतर अधिक होणार. बघा विक्रीची किंमत किती आहे 165 गुणिले काय येणार 100 आणि 100 अधिक काय होणार शेकडा नफा येणार. हा नफा किती टक्के तर 10% म्हणजे 100 अधिक 10 असं होणार. बघा आता ह्यांची काटछाट करूया आपण. काय काढणार आहे तर खरेदी किंमत काढणार आहे. बघा आता 165 आणि 100 ह्यांची पहिल्यांदा काटछाट करू नका तर ह्यांची पहिल्यांदा बेरीज करून घ्या. बेरीज करून घ्या म्हणजे किती होते बघा 165 गुणिले 100 छेद बघा 100 काय होईल 110 होईल. बघा आता काटछाट केली तरी चालते. काय काटछाट करूया तर ह्या शून्याला हे शून्य गेलं. आता प्रॉब्लेम काय झाला एका संख्येनं कुठल्या संख्येला जर भाग जातोय का तर असं संख्येनं कुठला भाग जात नाही. तर आपल्याला ह्या मूळ संख्येनं म्हणजे 11नंच आपल्याला भाग लावायला लागेल. बघा 11 एके 12 13 14 15 16 राहिलं किती 5 म्हणजे किती आलं 55. आखरी 5 55 म्हणजे किती राहिलं तर राहिलं 15 गुणिले 10 राहिलं. मग याचं उत्तर तुम्हाला तर कळालंच असेल. तर यांचा गुणाकार केल्यानंतर 15 आणि त्याच्यावर 1 शून्य द्यायचा या 10चा 1 शून्य द्यायचा म्हणजे 150. खरेदी किंमत तर किती असेल तर तुमच्या लक्षात आले असेल तर 150. मित्रांनो हे अतिशय सोपं गणित आहे. अशा पद्धतीची गणित तुम्ही करू शकता ह्या सूत्राने. बघा मगाशी आपण गणित बघितलं शेकडा खरेदी किमतीच पण आपण नफ्याचं बघितलं. आता हे तोट्याचं बघणार आहे. एक दुकानदाराने एक पुस्तक किती रुपयाला 160 रुपयाला विकल्यामुळे त्याला 20% काय झाला तोटा झाला. तर खरेदी किंमत किती सेम सूत्र वापरायचंय फक्त आता खायलं. आता आपल्याला तोटा झालाय म्हणजे फक्त 100तनं वजा करायचं. बघा आता आपण काय करायचं खरेदी किंमत काढायची.
खरेदी किंमत बरोबर किती झाला आपल्याला विक्री कितीला केली 160 रुपयाला विक्री केली आणि ह्याला किती टक्के झालाय गुणिले 100/100 वजा तोटा शेकडा तोटा किती झालाय तर 20% झालाय म्हणजे 20 घेतलं बरोबर का। आता आपल्याला हे काटछाट करायचे 160 गुणिले 100 वजा 100 20 गेलं किती झालं 80 बरोबर का। तर 80 आलं तर आता आपल्याला काटछाट करायचे बघा। काटछाट करताना काय करूया ह्या 0 आणि हा 0 घालवूया बघा 8 × 8 8 दुनी 16 आता काय राहिलं तर 2 गुणिले 100 राहिले बरोबर का। तर आता हे 2 असंच लिहायचं हे 0 जर लिहिलं तर 200 राहिलं तर आपल्याला खरेदी किंमत भेटली तर आपल्याला खरेदी किंमत काय भेटली तर 200 रुपये एवढी भेटली। तर ह्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला खरेदी किंमतच्या गणितामध्ये आपण काय काढलं तर खरेदी किंमत काढली। आताच्या गणितामध्ये आपण विक्रीची किंमत काढणार आहे बघा काय दिल्या 5000 रुपये किमतीचे घड्याळ 5% नफ्याने विकली तर घड्याळाच्या विक्रीची किंमत काय बघा। विक्रीच्या किमतीचं सूत्र काय विक्री बरोबर खक्की मगाशी जे खाली होतं ते वर आलं 100 अधिक शेकडा नफा छेद 100 आणि तोट्याचं काय आहे विक्री बरोबर खक्की गुणिले 100 वजा तोटा छेद 100। तर आपल्याला ह्याच्यात काय काढायचंय 5% नफ्यानं काढायचंय तर नफ्याचं काढूया बघा। आपल्याला काय काढायचंय तर विक्री बरोबर काढायचंय विक्रीची किंमत काढायची खरेदी किंमत किती आहे 500 गुणिले काय आहे 100 अधिक शेकडा नफा मी इथंच करतो 100 आणि शेकडा नफा किती आहे 5 100 जर 5 मिळवलं तर 105 छेद काय झालं तर 100 झालं बघा। इथं मी डायरेक्ट 100 अधिक 5 हे डायरेक्ट मिळवूनच लिहिलं बघा। आता काय करायचं काटछाट करायची 0ला 0 गेलं तर राहिलं काय बघा 5 गुणिले 105 हे राहिलं। आता ह्या 5 नंतर 105 ला गुणायचंय 5 5 25 ह्याच्याला गेले 2 2चे 2 तसंच 0 आहे म्हणल्यावर आणि 5 1 5 म्हणजे आपल्याला काय मिळालं तर विक्रीची किंमत मिळाली 105 रुपये। चुकलं का सॉरी 525 रुपये एवढी मिळाली बघा। काय झालं 525 रुपये एवढी काय भेटली आपल्याला विक्रीची किंमत भेटली। तर ह्या सूत्राचा वापर करून आपण विक्रीची किंमत काढली। मित्रांनो आपण जर एखादं पुस्तक घेतलं म्हणजे आता मी समजा गुरुकिल्ली हे पुस्तक घेतलं हे गुरुकिल्ली हे श्रीनिवास मोकलीकर यांचं पुस्तक आहे तर ह्याच्यावर छापील किंमत दिली आहे 180 रुपये बघा। ह्याच्यावर तुम्हाला जो विक्रेता असतो तो डिस्काउंट देतो ना आपण ते पुस्तक खरेदी करतो म्हणजे जो विक्रेता असतो त्यानं ते छापील किंमत त्याच्यावर दिलेली असते। छापील किंमत म्हणजे त्याच्यावर जी प्रिंट केलेली किंमत असते ती ज्या छापील किंमत असते त्याच्यावर डिस्काउंट देऊन आपल्याला रक्कम दिली जाते त्याची सुद्धा एक खरेदी किंमत काढावी लागते त्याला एक वेगळं सूत्र आहे ते सूत्र बघा। छापील किंमत बरोबर हे एकच सूत्र आहे ह्याला काही दुसरं बदल नाही। छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा आणि 100 वजा शेकडा सूट 100 अधिक शेकडा नफा आणि 100 वजा शेकडा सूट हे सूत्र एकच सूत्र आहे ह्याच्यावरनच आपल्याला छापील किंमत आणि खरेदी किंमत काढायची असते। तर आता हे आपण गणित काय आहे ते बघूया। एक वस्तूच्या छापील किमतीवर बघा एका वस्तूच्या छापील किमतीवर 8% सूट देऊनही 38% नफा कमवतो जर त्या वस्तूची खरेदी किंमत 16,000 बघा खरेदी किंमत काय आहे 16,740 असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती तर विक्रीची किंमत येत नाही तर ह्याची छापील किंमत येते बघा। आपण हे सूत्रच घेतले बघा मी छापील किंमत असं लिहितो छापील किंमत बरोबर काय सांगितले खरेदी किंमत किती आहे 16,640 हा कंसात गुणिले केलं तरी चालते इथं वजाबाकी हे करायला लागते आपल्याला कंसात 100 अधिक नफा म्हणजे आपल्याला नफा किती झालाय नफा झाला 38% म्हणजे 100 अधिक 38 असं झाला नफा बरोबर। आणि ह्याला छेद बघा ह्याला कंस टाका यांची बेरीज करायची छेद
100 वजा शेकडा सूट म्हणजे शेकडा सूट किती दिल्या 8 म्हणजे 100 वजा 8 असं होणार। बघा त्यांची जर बेरीज केली तर मी हे इथंच पुसून लिहितो। बघा किती होईल 138 होईल आणि ह्याच्यातनं जर 8 गेलं तर किती आलं 92 आलं। बरोबर का? हे झालं सूत्र। आता इथं कंस करायची काही सुद्धा गरज नाही। आता आपल्याला काटछाट करावी लागेल। बघा काटछाट करताना तर हे मोठ्या संख्या येतात, शक्यतो करून तुम्ही 2 न करत चला म्हणजे सोपं जाईल। आपण ह्या मोठ्या संख्येवरच करूया। बघा 2 न भाग लावायचं म्हणलं तर बघा बेचोक 8 आणि बेचोक 8 आणि बेसक 12 46 झालं। बघा आता ह्याला वरती भाग लावूया। 2 16 2 6 2 4 आणि शून्याचे 0 किती आलं 8320। अजून 46 न 2 न भाग जाते। बघा 2 4 आणि 2 6 23 आलं आणि इकडे बघा आता 2 नच भाग लावा ह्याला तर लागतोय 2 4 बेचोक 8 राहिले बेसक 12 आणि शून्याचे 0 दिलं। आता ही 23 ला काय 2 न भाग लागत नाही। 23 ही मूळ संख्या म्हणजे ह्या 23 न आपल्याला वरती भाग लागत असतो। बघा ह्या संख्येला शक्यतो करून लागणारच 23 न भाग असा असतो। 23 एके 23 आणि 23 सक 38 138 असा 23 न भाग लावला। जर भाग लावता येत नसला तर पाडा तयार करायचा 23 आणि त्याच्यात पाड्यात हाय का ते बघायचं। ह्याला सुद्धा भाग लागेल पण ह्या ज्या पाड्यात आहे त्यामुळे पाड्यातली संख्या दिलेली असते। आता काय उरलं 4160 गुणिले 6 हे उरलं। आता आपल्याला हे गुणाकार करायचंय। 0 काय बाजूला ठेवा 6 36 हाच्याला गेले 3 6 एके 6 ने 7 8 9 आलं। आता 6 चौक 24 आलं आणि हे वर जर 0 दिलं तर 16640 खरेदी किंमत असली तर छापील किंमत झाली 24960 आणि त्याला किती 8% सूट देऊन सुद्धा त्यानं 38% काय मिळवला नफा मिळवला हे सिद्ध झालं। छापील किंमतीला हे सूत्र लक्षात ठेवा। छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा छेद 100 अधिक शेकडा सूट। सूट म्हणजे त्या वस्तूत दिलेला तोटाच असतो असं ध्यानात ठेवा। बघा जे मगाशी गणित होतं त्या गणितात आपल्याला छापील किंमत काढायची आहे। ह्या गणितात आपल्याला काय काढायचे तर खरेदी किंमत काढायची। बघा हे छापील किंमतीचंच सूत्र आहे। ह्याला जरा मी बदलले। आपल्याला खरेदी किंमत काढायची पण छापील किंमत असल्यामुळे छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट आणि 100 अधिक शेकडा नफा हे असं आपण त्याचं हे केलं। काय केलं हे पुढे घेतलं आणि हे वरती घेतलं। बघा हे पुढे घेतलं आणि हे वरती घेतलं। जे खायला आहे ते वर गेलं आणि वरचं आहे ते खाली आलं। एवढंच आपल्याला करायचंय। हे सूत्र लक्षात ठेवा। ह्या सूत्रावरनं जर खरेदी किंमत काढायची असली तरच हे सूत्र वापरा, नंतर म्हणजे छापील किंमत असली तरच हे सूत्र वापरा, नंतर हे सूत्र आपल्याला वापरायचं नाही। बघा आता काय सांगितलंय 18,000 रुपये छापील किमतीवर दुकानदाराने आपल्याला छापील किंमत किती दिली 18,000 रुपये दिली। बरोबर का? दुकानदाराने 25% सूट दिली। आपल्याला काय सांगितलंय 25% सूट दिली म्हणजे आपण ह्याच्यातनं 25 वजा केलं तर किती झालं 75 सूट वजा करायची ध्यानात ठेवा। दिली तर 12.5% नफा झाला तर खरेदी किंमत किती। आता हे नफा आहे तो काय करायचा 100 ऍड करायचा किती 12.5 लक्षात ठेवा। पॉईंटच्या खाली पॉईंट बरोबर का? हे मुद्दाम तुम्हाला फसायसाठी दिले म्हणजे 5 2 1 आणि 1 किती झाला 12.5 एवढा आपला हे झाला। बरोबर का? आता काय करायचं ह्याच्यातला एक पॉइंट आपल्याला ह्याचा पॉइंट आहे ह्याचा पॉइंट घालवायसाठी इथे एक 0 देऊन टाकायचा आणि हिटला पॉइंट घालवून टाकायचा। आता बघा ह्या संख्येला 5 न भाग म्हणजे आता काटछाट करायची। आता याला 5 न भाग लागेल किंवा 25 न भाग लावला तरी चालेल। बघा
25 चोक 100 राहिलं किती 12 राहिले म्हणजे झालं 125. 25 पाचचा 125 बरोबर का. आणि 25 त्रिक 75. आता बघा ह्याला 3 न भाग लागत. बघा 3 एके 3 3 एके 3 राहिलं 1 3 पाचची 15. आता राहिलं किती 15 खालीला राहिलं वरती. आता जर 15चा पाडा येत असला तरी चालती, नसलं तर ह्याला 5 न भाग लावलं तरी सुद्धा चालते. आपल्याला 15चा भाग 15 न भाग लावायला येते. बघा आपण 5 न लावू. 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15. बघा इथे लावा 5 त्रिक 15 16 17 18 3 राहिले 30 झालं. किती आलं 30 आणि 1 2 आणि 3 0 बरोबर. आता 3 न भाग लावायचा. बघा 3 एके 3 3 1 3 3 2 6 आणि 1 2 आणि 3 किती आलं 12,000 एवढं आलं. बघा 18,000 रुपये छापील किमतीच्या दुकानावर 25% सूट दिली आणि 12.5% नफा झाला. तर कितीला आलं 12,000 रुपये एवढी त्याची खरेदी किंमत आली. बघा 2 नफे किंवा 2 तोटे दिलेले असले. आता गणित बघा काय आहे. एका दुकानदाराने काही पंखे बघा एका दुकानदाराने काही पंखे 12% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकले तर दुकानदाराला इतरांपेक्षा किती 793 रुपये जास्त मिळाले. तर पंखा खरेदी किंमत किती. बघा हे आपल्याला शॉर्टकटनं सुद्धा काढता येतं, पण जास्तीत जास्त करून सूत्र लक्षात ठेवा. बघा खरेदी किंमत बरोबर काय करायचं, जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणिले 100 छेद 2 नफा किंवा 2 तोट्यातील फरक. बघूया आपण तशा पद्धतीने घेऊया. बघा काय दिले, जास्त किंवा कमी मिळालेले पैसे किती मिळाले. त्याला जास्त मिळाले. किती मिळाले ते 793 रुपये जास्त मिळाले बरोबर. गुणिले काय करायचे तर 100 करायचे. आणि काय सांगितले 2 नफा किंवा तोट्यातील फरक. आता नफा किती आहे 25 आणि 12% बरोबर. बघा 25 मधनं 12 गेलं. बघा काय झालं 2 3 गेलं 5 गेलं 2 3 4 5 म्हणजे राहिलं 3 आणि 1 म्हणजे किती आलं 13% एवढा फरक आला बरोबर. ते घेतलं खाली. काय केले बघा आपण जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणिले 100 2 नफ्यातील फरक. बघा हे 15% आणि 12% त्यातला फरक आला 13%. आपल्याला फक्त आता ही काटछाट करायची, आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. आता 13च्या पाड्यात हे असणारच आहे त्यामुळे भाग लावा. बघा 13 एके 13 13 1 13 78 बरोबर का. 78 79 किती राहिलं एकच राहिलं आणि 13 एके 13 बरोबर का. बघा आता काय राहिलं 61 गुणिले 100 राहिलं. आता हे तर लय सोपं आहे. काय करायचं 61 ल्याचं आणि त्याच्यावर 2 शून्य द्यायचं म्हणजे झालं. आपली खरेदी किंमत किती मिळाली 61. बघा त्याला जास्त बघा 1 लाख कडे पलन 5% नफ्याने. मग अशी आपल्याला दोन्ही पण नफाच होतं. आता इथं तोटा आला आणि इथं आपल्याला काय आला नफा आला. तर बघा नफ्याने विकायचा होता मात्र तो पलंग 10% नफ्याने विकला होता. त्यामुळे दुकानदारास पूर्वीपेक्षा 1950 रुपये जास्त मिळाले. तर त्याची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत असते हे लक्षात ठेवा. जास्त मिळालेले पैसे किती येतं किंवा कमी मिळालेले ते पहिल्यांदा लिहून घेऊ 1950 बरोबर. गुणिले काय करणार आहे आपण 100 बरोबर का. आता इथे एक जरा गोष्ट खोट आहे. बघा हे 10% नफा आहे तर आपण 10% नफा लिहिला बरोबर का. आता ह्याच्यातला फरक काढायचा आपल्याला 10% नफा आणि काय सांगितलंय वजा आपण काय करतो 10% नफा वजा आपण काय करतो जो तोटा असेल ती पण तोटा काय असतो वजा 5 असतो. म्हणजे
त्या जी किंमत असते त्याच्यापासून इकडं असते, त्यामुळे वजा असते. हे तुम्ही लक्षात ठेवा, वजा असते. वजा वजा अधिक केलं तर किती आलं? 5 आणि 5 10 आणि 5 15 असतो. मग ह्याच्यातला फरक किती येतो? तर 15 असा फरक येतो. लक्षात ठेवा, फरक किती येतो? तर 15 असा फरक येतो. लक्षात घ्या, फरक किती येतो? तर 15. म्हणजे यांची बेरीजच करायची असते. जर नफा दिलेला असला, तोटा दिलेला असला, तर त्यांची बेरीज म्हणजे फरक जो घेतो आपण त्यांची बेरीजच करून लिहायची. हे एक लक्षात ठेवा. आता आपण जर भाग लावला तर बघा काय भाग लागतोय. 15 ह्याला भाग लागतोय तर लावून टाका डायरेक्ट. 15 एके 15 राहिलं किती? 4 राहिले. बघा 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45 आणि हा शून्य दिला. आता आपलं उरलं काय? 130 गुणिले 100. आता जर 100 असलं तर काय गुणाकार करणार? जी हाय अशी संख्या लिहायची आणि जेवढं 1 वर शून्य आहे तेवढं दिलं तर किती आले? खरेदी किंमत 13,000 एवढी आपली खरेदी किंमत आली. बघा मी वरती लिहिले हेडिंगला बैमान दुकानदार. बघा बैमान दुकानदार म्हणजे काहीतरी तो फेरझपाट करणारा असेल ती वजना. बघा किराणा दुकानदारात 250 ऐवजी 230 ग्रॅम बैमान म्हणल्यानंतर तो काहीतरी कमी करणार. वजन घेतले तर दुकानदाराला शेकडा नफा किती होईल? म्हणजे दुकानदाराचा शेकडा नफा काढायचा. बघा ह्या प्रकारची गणित जास्त विचारली जातात. काय दिले बघा? शेकडा नफा बरोबर मूळचे वजन गुणिले चुकीचे वजन छेद हित काय घ्यायचं हे ध्यानात ठेवा. चुकीचं वजन घ्यायचं गुणिले 100 घ्यायचं. बघा काय सांगितलंय? 250 मूळचे पहिलं वजन किती? 250 बरोबर वजा चुकीचं वजन किती? 230 एवढं चुकीचं वजन आहे गुणिले 100 छेद चुकीचं वजन काय आहे? 230 हे चुकीचं वजन आहे. आता आपल्याला काय करायला लागेल? पहिल्यांदा हेच वजन काढून घ्यायला लागेल. हे मी इथं पुसतो आणि वजन काढून डायरेक्ट इथं लिहितो. बघा 250 वजा 230 अशी वजाबाकी करून घ्या म्हणजे फसणार नाही तुम्ही. 0 5 3 गेलं किती राहिलं? 2 म्हणजे किती? 20 ग्रॅम एवढं आपली वजाबाकी आली. बरोबर. आता आपण काटछाट करायला सुरुवात करूया. बघा ह्या शून्याला हे शून्य गेलं. आता 2 न 23 ला भाग लागत नाही म्हणजे पूर्ण संख्या घ्या. त्या दोघांचा गुणाकार करून म्हणजे किती आलं? 200/23 आलं. बरोबर. आता ह्या 23 बरोबर ती म्हणजे अपूर्णांकमध्ये येणार. हा बघा 200/23 आलं. आता ह्या 23 न ह्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जात नाही म्हणल्यानंतर 23 नच भाग लावला पाहिजे. बघा काय येणार? ते बघा बैमान दुकानदाराचं गणित आहे. बैमान म्हणजे काहीतरी त्यानं कमी बैमानी करणं म्हणजे त्यानं जी वजन असेल त्याच्यापेक्षा कमी वजन लावलं असेल तर त्याला बैमानी म्हणायचं. बघा किराणा दुकानदाराने वजन काट्यात 250 ऐवजी 230 ग्रॅम वजन घेतले तर दुकानदाराला शेकडा नफा किती होईल? बघा 225 मधनं 30 वजा केलं तर काय येतं? 20 आलं. बरोबर का? मग ह्या मूळचे वजन आणि चुकीचं वजन हे किती झालं? 20 गुणिले आपण काय घेतलं? 100 छेद चुकीचं वजन घ्यायचं. चुकीचं वजन किती आहे? 230 आहे. तर मुलं जास्तीत जास्त करून हे घेतात त्यामुळे चुकू शकतं तर ते चुकलं नाही पाहिजे. बघा आता ह्या शून्याला हे शून्य गेलं किंवा तुम्हाला जर ह्याचं बारीक करायचं असलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे 2 भाग लावून कमी सुद्धा करू शकता. बघा आपण 2 भाग लावून पहिल्यांदा ह्याला कमी करून घेऊया. तर बघा कसं होईल? बेके बे. बघा काय आलं? बेके बे परत बेके बे राहिलं. बे 5 10 आलं. इथं बघा आता काय होईल? बेके बे 0/0 बरोबर का? अजून ह्याला काय होईल? 5 न भाग लागेल मला वाटते. हा 5 न भाग लावून घ्या बरं. 5 एके 5 5 दोन्ही 10 एक राहिले. 5 त्रिक 15
आणि इथं किती आलं 5 एके 5 5 दोन्ही 10 आलं. बघा वरती किती खाली आलं 23, वरती आलं 2, हे 2 शून्य येते म्हणलं 200/23 आलं. बरोबर. आता ह्या 23 200 ला भाग लावायचा. तर बघा 23च्या पाड्यात जर बघितलं 23 8 184. बघा 23 8 184. 184 मधनं 200 वजा केलं तर येते 16. बरोबर का. 16 येते. 16 जर 1 शून्य घेतला तर बघा 23च्या पाड्यात काय आहे 23 16वर शून्य घेतला तर इथं पॉइंट येते 23 सक 138. 23 सक 138. 116 मधनं जर 38 घालवलं तर किती येते 22 उरते. बरोबर. आता 22 वर परत शून्य घेतला तर 23 9 207. 23 9 207. तर आता हे पुढे पुढे वाढत जाणार आहे. तर मग आपण असं घेऊया शेकडा नफा किती भेटला तर 8.69 असं घेतला तरी चालते. बघा मी काय काय केलंय. किराणा दुकानदाराचे 250 ऐवजी 230 घेतलं तर 20 काय झालं. या दोघातलं 20 भेटलं गुणिले. पहिल्यांदा गणित समजून घ्या. दोन विक्रेत्यांनी एका विक्रेत्याने 2 टीव्ही एका विक्रीतून 15% नफा आणि दुसरा विक्रीतून 15% तोटा झाला. ध्यानात ठेवा ज्या वेळेला किंमत एकच असते 2 वस्तू असतात एकात फायदा आणि एकात तोटा घेतला असला तर लक्षात ठेवायचं ह्या ह्याच्यात फक्त आपल्याला तोटाच होतो. किंमत काय पाहिजे एकच असली पाहिजे. आणि जर समान नफा आणि समान तोटा असला तर ह्या व्यवहारात ह्याला तोटाच होतो असं ध्यानात ठेवायचं. बघा ह्याला सूत्र काय आहे तोटा बरोबर x²/100. म्हणजे आपल्याला तोटा किती झालाय तर तोटा आपल्याला झालाय 15. 15चा वर्ग छेद 100. बरोबर का. 15चा वर्ग जर काढला तर आपण 25 घेतलं आणि 1च्या पुढला 2 घेतलं. बे 225/100 घेतलं. बरोबर. आता आपल्याला तोटा काढायचा असला तर जर 100 असला तर एकदम सोपं वरचं आहे असं लिहायचं. जेवढे एकावर शून्य असतील तेवढं पॉईंट द्यायचं. म्हणजे तोटा किती झाला तोटा झाला 2.25 एवढा तोटा झाला. तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट वर नक्की सांगा. तुम्हाला अजून हिंदीतून हवाय का हा व्हिडिओ तर मला तोही कमेंट वर सांगा तुम्ही नक्की. आणि मित्रांनो या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावं त्यासाठी बेल आयकॉन दाबा. आणि हे व्हिडिओ जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचावं त्याची गणित सोपं जावं यासाठी तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर युट्यूबवर याच्यावर शेअर करा. तर मित्रांनो चला तर मग थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.